शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संजय राठोड यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना पुढच्या कालखंडात कामकाजाचे नियोजन कसं असेल यावर महत्त्वाचं भाष्य केलं। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। पाहूया। आपल्या सोबत कॅबिनेट मंत्री संजय राठोड आहे। भाऊ, काय सांगाल? भाऊ, कुठेतरी चर्चा होती संजय राठोड यांना वगळण्यात येईल, मात्र तुम्ही काल जे आहे ते मंत्रिपदाची शपथ घेतली, मोठा आनंद जो आहे तो बंजारा समाजाकडून व्यक्त केला। टीव्ही चॅनलमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये ही चर्चा होती, परंतु परत मला आमचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी चौथ्यांदा मंत्रिपदाची संधी मला दिलेली आहे आणि या संधीमुळे मी नक्कीच चांगलं काम करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझा राहणार आहे। मंत्रिमंडळामध्ये माझे सहकारी बंधू इंद्रनील नाईक यांचा समावेश झाल्यामुळे पूर्वी मी एकटा होतो, आता आम्ही दोघंही जण वेगवेगळ्या समस्या, ज्या काही समाजाचे प्रश्न आहेत, ज्या काही अनेक वर्षापासून ज्या काही समाजाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू आम्ही दोघंही जण। म्हणजे कॅबिनेटमध्ये मी आहे आणि ते सुद्धा माझ्यासोबत आहे आणि म्हणून अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि त्यासोबत विकासाचे सुद्धा प्रश्न या ठिकाणी आम्ही नक्कीच करण्याचा प्रयत्न करू। शेवटचा प्रश्न, कोणतं खातं अपेक्षा शिंदे साहेबांनी काही सांगितलं? जे खातं माननीय शिंदे साहेब माझ्याकडे ज्या खात्याची जबाबदारी सोपवेन त्या खात्यात मी चांगलं काम करेन। खूप खूप धन्यवाद। हे होते मंत्री संजय राठोड। मंत्रिपद स्वीकारल्यानंतर आता जबाबदारी वाढलेली आहे आणि आता खातं जो कोणताही एकनाथ शिंदे साहेब माझ्याकडे देतील ती जबाबदारी मी स्वीकारेल आणि काम करेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना दिली आहे। कॅमेरामॅन राजेशसह ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।